महाराष्ट्र शासनाचा शेतकऱ्यांना मोठा दिलासा, 2 लाख रुपयांची कर्जमाफी जाहीर. की आमच्या शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी आपण देणार आहोत. शेतकऱ्यांचा 7-12 करूया कोरा 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 7-12 शेतकऱ्यांचा करण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतलेला आहे. काल मुंबईच्या बैठकीमध्ये सरकारने शेतकऱ्यांना 2 लाख रुपये कर्जमाफी करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय सरकारने शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थितीत सुधारणा करण्यासाठी घेतला आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांना 4.2 लाख कोटी रुपयांची कर्जमाफी सरकारने जाहीर केली आहे. पण आता प्रश्न हा आहे की कर्जमाफी कोणत्या शेतकऱ्यांना होणार आणि कोणत्या शेतकऱ्यांना नाही होणार. सर्वात प्रथम शेतकरी महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असणे खूप आवश्यक आहे. त्यानंतर शेतकऱ्यावर 2 लाख रुपयाच्या आत कर्ज असणे आवश्यक आहे. जर शेतकरी बाहेरच्या राज्यातून येऊन महाराष्ट्र राज्यामध्ये जमीन घेऊन तिथे कर्ज घेतला असेल तर अशा शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार नाही. पण आता दुसरा प्रश्न असा येतो की कोणत्या बँकेचं कर्ज असेल तर तो माफ होईल आणि कोणत्या बँकेचं कर्ज माफ होणार नाही. या संदर्भामध्ये माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरळ सांगितलं आहे, तुमचा कर्ज कोणत्याही बँकेचा असेल तरी चालेल, कोणतीही बँक असो, सरकारला त्याच्याशी काय घेणं नाही. अट फक्त एवढीच आहे की शेतकऱ्यांनी कोणत्याही बँकेकडून कर्ज घेतलेला का असेना, फक्त तो कर्ज शेतीवर असणं आवश्यक आहे. तुमची कोणतीही बँक असेल, लोकल बँक जरी असेल तरी तुम्हाला 2 लाख रुपयांची कर्जमाफी या ठिकाणी होणार आहे. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली की नाही तो शेतकरी कसा चेक करू शकेल. महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी चेक करण्यासाठी ऑनलाईन पोर्टल देखील बनवले आहे. सिंपल तुम्हाला क्रोमवरती सर्च करायचं आहे, शेतकरी कर्जमाफी 2026. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचे बँक खाते नंबर आणि तुमची कर्जाची रक्कम टाकून या ठिकाणी चेक करून घ्यायचं आहे की तुमचं कर्ज माफ झालं आहे की नाही. अन्यथा तुम्ही बँकेत जाऊन पण चेक करू शकता. सिंपल तुम्हाला बँकेमध्ये जायचं आहे, अकाउंट नंबर घेऊन त्या ठिकाणी मॅनेजरशी भेटायचं आहे आणि त्या संदर्भात तुम्हाला मॅनेजर व्यवस्थितपणे सांगेल तुमची किती लाखापर्यंत कर्जमाफी झाली आहे. व्हिडिओला जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा जेणेकरून ही माहिती सर्वांना मिळेल.